आंबेडकरी चळवळीचे आमचे मित्र राजेंद्र नारायण झेंडे यांच्या आंबेडकरी चळवळीतील कविता संग्रहाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आठवले साहेबांच्या हस्ते पार पडत आहे। त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुढील नितीन केदारे करतील अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्या वतीने विनंती करतो। जय भीम। आता आपण मान्यवरांचा आपण पहिल्यांदा सत्कार करून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आठवले साहेबांचा सत्कार कवी त्यांच्या पत्नी ज्यांनी या वेड्या कवीला साथ दिली आत्तापर्यंत अशा आमच्या ताई सुजाता झेंडे हे दोघंही करतील। राजेंद्र झेंडे हे साहेबांना पुष्पगुच्छ देतील। सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। या ठिकाणी एकत्रित आणण्यासाठी जे कारण आपल्याला निमित्त मात्र झालं ते म्हणजे आजचं कविता संग्रहाचं प्रकाशन। आणि मी आठवले साहेबांना विनंती करेन की कविवर्य राजेंद्र झेंडे यांचा सत्कार आपले सगळ्यांचे लाडके नेते आठवले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो। राजेंद्र झेंडे आठवले साहेब त्यांचा सत्कार करतील। राजेंद्र नारायण झेंडे यांचा चळवळीतील महत्त्वाचा टप्पा। 1990 साली संघर्ष बेरोजगार संघटनेच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी केलेला संघर्ष, 1992 साली मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी आमरण उपोषण, त्यानंतर मंत्रालयात घुसून केलेलं आंदोलन, पोलिसांचा खाल्लेला मार, मुंबई महाराष्ट्रभर झालेल्या नामांतर परिषदापुढे आंदोलनाचं टोक, शहीद गौतम वाघमारे यांनी केलेलं आत्मदहन आणि झालेलं यशस्वी नामांतर, हे सगळे क्षण आज इतिहास साक्ष आहे। आणि सगळ्या आंदोलनात आमची झालेली मैत्री आज तगायत घट्ट आहे। पुढे धम्म चळवळीत प्रबुद्ध राष्ट्रीय संघाच्या माध्यमातून केलेले उल्लेखनीय काम, अब्राह्मणी अर्थनीती पंचायत ते फुले आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन, अशा विविध सामाजिक आघाड्यांवर केलेलं संस्मरणीय काम, राष्ट्रपती पदक विजेते वग नाट्यसम्राट दादू इंदुरीकर या शेक्सपियरच्या तोडीच्या कलाकाराला जातीच्या आधाराखाली जवळपास 3 दशक उपेक्षित ठेवण्यात आले। ही खंत राजेंद्रला बोलून दाखवली। अश्वघोष आर्ट्स अँड कल्चरल फोरम या संस्थेच्या माध्यमातून कला क्षेत्रात केलेले काम राजेंद्रच्या एकूण सामाजिक चळवळीत मैलाचा दगड ठरावं। सदर संस्थेच्या माध्यमातून दादू इंदुरीकर जीवन गौरव पुरस्कार या सोहळ्याचं मुंबईत 4 वेळा आयोजन करून काळाच्या पडद्याआड गेलेल्या दादू इंदुरीकरांना पुनर्जीवित केले। सदर विचारपीठावर कालकथित महाकवी नामदेव ढसाळ, डॉक्टर रावसाहेब कसबे, लोकशाहीर विठ्ठल उमप, हरी नरके, शबाना आझमी, छगन भुजबळ, डॉक्टर नितीन राऊत, शफाहत खान यासारख्या अनेकांनी आपली हजेरी लावली। इंडियन आयडॉलच्या धर्तीवर भीम आयडॉलचं आयोजन करून संगीत गायकी क्षेत्रात
पदार्पण करणाऱ्या उभरत्या कलावंतांना नवी संधी उपलब्ध करून देण्यात मोलाचं योगदान. अश्वघोष थिएटरची निर्मिती करून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनिर्मिती. आज यशाची एक एक पायरी चढत असताना लाफिंग बुद्धाच्या माध्यमातून एक कवी म्हणून लोकांना परिचित होईल. तसं कवी म्हणून छोट्या मोठ्या नियतकालिकाच्या माध्यमातून लोकांना परिचित आहे, पण साहित्याच्या रूपाने तो आपणासमोर येत आहे. मला वाटतं आपण सुजाण जन त्याच्या या प्रयत्नाला नक्की दाद द्याल. ही होती कवी विषयांची थोडीशी 3 मिनिटाची माहिती. आणि आता कमीत कमी ना एक 10 सेकंद तरी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. आठवले साहेबांनी विनंती करेल की आजचं जे पुस्तकाचं जे प्रकाशन आहे ते आठवले साहेबांच्या हस्ते त्याचं हे प्रकाशन होणार आहे. आणि जशी रिबीन कापली जाईल त्याचबरोबर आपण सगळ्यांनी कमीत कमी 20 सेकंद तरी त्याचा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. या ठिकाणी कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. आठवले साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आठवले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. लाफिंग बुद्धा. आणि यानंतर आपण ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहात असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आपल्याला संबोधित करतील. आठवले साहेब आणि राजेंद्र झेंडे यांना आशीर्वाद देतील. आठवले साहेबांसाठी फक्त मी एवढंच म्हणेल की चांद सूरज आग पानी आप है, कि चांद सूरज आग पानी आप है, एक उलझी सी कहानी आप है. अरे पत्थर का भी कलेजा चीर दे ऐसी दरिया की रवानी आप है. इससे ज्यादा क्या कहूँ मैं साहब. अरे हम सब कलाकारों की दिलों की धड़कन तो आप है. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महामानव तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावे अभिवादन करू. मला सुद्धा कविता लिहिण्यास आहे ना. मला सुद्धा कविता लिहिण्यास आहे ना, कारण मी कुणाशी कधी घालत नाही वाद. राजकारणामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केला, पण मी राजकारणामधून सहजासहजी होत नाही बाद. राजकारणातून मी सहजासहजी होत नाही बाद, कारण मला आहे माझ्या भीमाचा नाद. घराघरातल्या वृद्धा तुला आनंद जीवन जगायचं असेल तर वाचा तुम्ही राजेंद्र झेंडेंचा लाफिंग बुद्धा. जर तुमच्याजवळ असेल समतेचा मुद्दा, जर तुमच्याजवळ असेल समतेचा मुद्दा,
तर तुम्हालाही आनंदी ठेवेल राजेंद्र झेंडेंचा लाफिंग बुद्धा. तर राजेंद्र झेंडे हे तसे माझे नातेवाईक आहेत. माझ्या बहिणीचे सुजाता त्याचे ते मिस्टर आहेत. सांगली जिल्ह्यामधल्या खानापूर तालुक्यातल्या बलवडी गावचे इथे राहणारे आहेत. आणि सांगली जिल्हा जो आहे हा मुंबईपासून अत्यंत जवळ असल्यामुळं ब्रिटिशांच्या काळापासून सांगली जिल्ह्यातले अनेक लोक या मुंबई शहरामध्ये आले. आणि गिरण्यामध्ये असेल, म्युन्सिपाल्टीमध्ये असेल, कारखान्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी हे सगळे लोक कामाला लागले. पूर्वी मला आठवतंय की मी गावामध्ये राहत असताना जर मुंबईचा एखादा माणूस जर गावाकडे आला तर त्या गावातल्या घराघरातली माणसं मुंबईमध्ये असायची. आणि प्रत्येकजण काहीतरी आपल्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना काहीतरी बांधून द्यायची. खारी खोबरा असेल किंवा इतर काय मिठाई असेल किंवा टोस्ट असेल किंवा असे अनेक ज्या वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू बांधून तो माणूस आपलं पोतं भरून एस टीमध्ये टाकून तो माणूस त्या गावाकडे आला की सगळे लोक त्या ठिकाणी 5-25, 5-50 लोक जमायचे. आणि मुंबईवरून आलेला जो माणूस आहे तो माणूस प्रत्येकाला आपलं जे काय वस्तू आहे ही वस्तू द्यायचा. तुमच्या मुलांनी दिलेला आहे, तुमच्या भावाने पाठवलेली आहे. तर सांगली जिल्ह्याचा आणि मुंबईचा संबंध तसा फार जवळचा आहे. आणि सांगली जिल्हा किंवा सगळे जिल्हे जे आपले महाराष्ट्रातले आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे जागृत झालेले, त्यानंतरच्या मुवमेंटमुळं अत्यंत ॲक्टिव्ह झालेले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी अत्यंत संघर्षाची भूमिका घेणारे, अनेक क्षेत्रामध्ये नोकऱ्या करून जसे विष्णू शिंदे आहे, विठ्ठल उमापोते, अनेक आपले प्रल्हाद शिंदे होते, अनेक जी आपली शाहीर होती ती शाहीर कुठं ना कुठं तरी रेल्वेमध्ये कुठंतरी नोकरीला असायचे. आणि जयंतीच्या काळामध्ये गावामध्ये जर जयंती असली आणि मुंबईचे गायक येणार आहेत म्हटलं की 10-20 खेड्यातली माणसं 1000, 2000, 3000 त्या ठिकाणी जमायची. आणि त्यावेळेपासून मला या शाहिरांची गाणी ऐकण्याची हौस आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही लहान असताना 14 एप्रिलला मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडीतून बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढायचो. एखाद्या गावामध्ये मिरवणूक घेण्यासाठी विरोध केला तर ताबडतोब पोलिसांना सांगून आम्ही परमिशन घ्यायचो. काही ठिकाणी विरोध व्हायचा पण अनेक ठिकाणी विरोध होत नव्हता. समाजामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बदल होतो हे मान्य केलं पाहिजे. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे ही भूमिका आपली सगळ्यांची आहे. 16 आपली त्याच आलीच आहे की जो बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे, जो उपाशी राहतोय त्या माणसाला पोटभर खायला मिळालं पाहिजे, ज्याला जेवढा कपडा मिळत नाही कपडा लत्ता त्याला कपडा लत्ता मिळाला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये रोटी, कपडा आणि मकान हा त्याचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेणारं हे संविधान आहे. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब साताऱ्याच्या शाळेमध्ये जात असताना त्यांना शाळेच्या आतमध्ये जायला मिळत नव्हतं. शाळेच्या बाहेर बसून बाबासाहेब आंबेडकर शिकले. ते बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले. आज तुम्ही जर अमेरिकेमध्ये गेलात तर अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. ज्या लेमन लायब्ररीमध्ये बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे.
फक्त 21 वर्षाचे असणारे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये गेले, कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले आणि त्या ठिकाणी लाखो विद्यार्थी शिकलेले आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांचा एकट्याचा पुतळा त्या ठिकाणी आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जे आहे ते आपलं जे इंडियन कमिशन आहे, हाय कमिशन आहे, त्याच्या समोरच त्या ठिकाणी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे. आणि परवा 14 तारखेला वॉशिंग्टनपासून 20 मैलावरती बाबासाहेब आंबेडकरांचा जवळजवळ 17 फुटाचा भव्य अशा पद्धतीचा पुतळा अमेरिकेमध्ये उभा राहत आहे. तर बाबासाहेबांचं जे कर्तृत्व आहे ते फार मोठं आहे. जर आपण कडे भूत जातो तर आपण नेहमीच निगेटिव्ह थिंकिंग करता कामा नये. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये मोठा बदल होतो हे मान्य केलं पाहिजे. आम्ही आमच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी आहे आणि आम्ही करतो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिझर्वेशनमुळं आमचे असंख्य अधिकारी, हजारो लाखो अधिकारी त्या मोठमोठ्या पदावर आहेत. त्यामुळं आपण काय तिथं केलं नाही, आपण काय झालं नाही अशा भूमिका मांडता कामा नये. झोपड्याच्या ठिकाणी टावर उभेच राहणार आहेत. कवितेसाठी ठीक आहे ते, कवी जो असतो तो कवीचे शब्द जे असतात ते बरोबर आहे, पण आम्हीच म्हणतोय की आम्हाला पक्क घर मिळालं पाहिजे. का कुठे मिळणार ते घर? ज्या ठिकाणी झोपड्या त्या ठिकाणी आपल्याला पक्क घर मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला कोणाला टावर आवडत नसेल तर राहू द्या, पण आम्हाला टावरमध्ये जाऊन राहायचं आहे. तुम्ही टावरमध्ये राहताय, त्यामुळे ठीक आहे. टावर जो आहे तो टावरचा विषय नाही आहे, पण अजूनही समस्या आहे. काय लोकांना घरे मिळाली तरी अजूनही घरामध्ये उपाची तापाची राहणारी माणसं खेड्यापाड्यामध्ये आजी आहे. एका कुटुंबामधला एखादा माणूस कुठेतरी नोकरीला, प्रत्येक कुटुंबातल्या माणसाला नोकरी मिळालेली नाही आहे. अजूनही मोलमजुरी करून राहणारे गावामध्ये अजूनही लोक आहेत. अजूनही आषाढ महिन्यामध्ये उपाशी राहणारे लोक अजूनही आहेत. आम्ही मुंबईला आलेलो आहोत, पण आम्ही मुंबईला आलेली माणसं काही उपाशी राहत नाही. काही करतो आम्ही, परंतु आम्ही काहीतरी 4 पैसे कमवतो. 2 लोक 3 लोक घरामध्ये नोकरीला असले, एखादा कोणी छोटा मोठा धंदा करत असेल, कोणी रिक्षा चालवत असेल, कोणी टॅक्सी चालवत असेल, कोणी नोकरी करत असेल, तर अनेक आमच्या फॅमिली मी पाहिलेले आहेत की त्यांनी आपले चांगले फ्लॅट घेतलेले आहेत. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला जे प्रगती करायची आहे, आणि मग त्याला मिळालं आणि मला काय मिळालं नाही, त्याला मिळालं, आठवलेला मंत्री मिळालं, आम्हाला काय मिळालं नाही. तुम्हाला यासाठी मिळालं नाही की ते कसे मिळवायचं तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे तुम्हाला ते मिळालं नाही. मंत्रिपदाचा विषय नाही आहे. मंत्रिपदाचा विषय म्हणजे का मंत्रिपद आम्हाला नको? ज्यांना आम्ही पाठिंबा देतो, तुम्ही जर सत्तेवर येत असाल तर त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला का मंत्रिपद नको? आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेसोबत जाण्याच्या संबंधामध्ये ज्या वेळेला मी निर्णय घेतला, त्यावेळेला मी शिवसेना भाजपच्या अत्यंत विरोधामध्ये होतो. पण अचानक मी बांद्र्यामध्ये राहायला आलो आणि मला वाटलं की बाळासाहेब ठाकरेंना भेटावं, त्यांचं स्वागत करावं. आणि बाळासाहेब ठाकरे माझ्याशी 1.5 तास बोलले. मला म्हणाले की आठवलेची तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मी बाबासाहेबांचा विरोधक नाही. मी मराठवाडा विद्यापीठाला यासाठी विरोध केला होता की लोक त्या ठिकाणी विरोध करतायत आणि मला स्थानिक लोकांनी सांगितलं की आपण विरोध केला नाही तर आपल्याला मतं मिळणार नाही आहेत. आणि त्यामुळं आम्ही ती भूमिका घेतली होती. पण माझे वडील प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांचे संबंध चांगले होते, त्यामुळे आपण त्याचा विचार करा. त्यानंतर मी 8 महिने महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विचारवंतांच्या बैठका घेतल्या. जे PhD झालेले अनेक प्राध्यापक आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा केली. पत्रकारांच्या बरोबर मी एकदा जे सगळे आपले दलित आणि आंबेडकर पत्रकार आहेत त्यांच्याची मी बैठक घेतली. आणि मला सगळ्यांनी सांगितलं की राजकारणामध्ये धाडसी निर्णय घ्यायचे असतात. राजकारणामध्ये धाडसी निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. परंतु आपण आपला निळा झेंडा तोडायचा नाही. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच आम्ही इथं आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. बाबासाहेब आंबेडकरांनी लेबर मिनिस्टर असताना जे मोठी कायदे केली त्या कायद्यांचा आता आज आपल्याला फायदा होतो आहे.
बाबासाहेब आंबेडकर वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर असताना त्यांनी दामोदर व्हॅलीमध्ये 7 डॅम बांधले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की इरिगेशन वाढवल्याशिवाय ॲग्रिकल्चर चांगलं पुढं होणार नाही. डॅम बांधल्याशिवाय आपल्याला पिण्यासाठी चांगलं पाणी मिळणार नाही, जनावरांसाठी पाणी मिळणार नाही. त्यामुळं डॅम बांधले पाहिजेत आणि डॅमच्या माध्यमातून वीज निर्मिती झाली पाहिजे. ही भूमिका त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर देशाचा विचार करत होते. जरी आमच्यावर अन्याय झाले, अत्याचार झाले, तरी देश आमचा एक आहे आणि आम्ही सर्वात अगोदर देशाला महत्त्व देतो. जात धर्म भाषा यापेक्षाही भारत देश हा मोठा आहे आणि ज्या वेळेला देशाच्या एकतेची वेळ येईल त्यावेळेला सगळे वाद विसरून आपण देशासाठी लढलं पाहिजे. ही भूमिका, राष्ट्रवादी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर एवढे व्यापक होते, त्याला संकुचित करण्याची भूमिका पण म्हणता का कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सत्तेपर्यंत पोचलं पाहिजे. आज एकट्या दुकट्याला सत्तेपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. त्यामुळं आपण सत्तेपर्यंत पोहोचण्याची भूमिका सुद्धा आपली असली पाहिजे. आपली माणसं जी आहे ते माणूस आपला उभा राहिला की आपली माणसं आपल्याला मतं देत नाही, त्याची परिस्थिती आहे. अनेक मंडळ आपल्या समाजामध्ये ते काय होतं ऐकत नाही आहे. त्यामुळं आपण असे मतदारसंघ तयार केले पाहिजे. रमाबाई कॉलनीचा मतदारसंघ आहे, ज्यावेळेला दयानंद मस्के यांना आम्ही कार्पोरेटर बनवलं आणि त्यांना महापौर पदासाठी त्यांचं नाव देण्यात आलं, पण ते महानगरपालिकेमध्ये नोकरीला असल्यामुळं त्यांना महापौर पद काय मिळालं नाही. त्यानंतर या रमाबाई कॉलनीमध्ये आपला माणूस निवडून येतच नाही आहे. मनसेचा माणूस त्या ठिकाणी निवडून येतो, कामराजनगरमध्ये मनसेचा माणूस निवडून येतो, ती माणसं आपलीच आहे. परंतु याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या रिपब्लिकन पक्षाने फक्त मी आल्यानंतर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, निवडणूक आली की तुम ज्या जाना है उधर जाओ, हम ज्या जाना है उधर हम जाएंगे. तर अशा पद्धतीची भूमिका कोण चालणार नाही आहे. तर आमच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा अशा पद्धतीची बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे. मी सगळ्या देशामध्ये फिरलो आहे, सगळ्या देशामध्ये आपला पक्ष वाढलेला आहे. नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मेघालयामध्ये, सिक्कीममध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये, आसाममध्ये, अनेक राज्यामध्ये, सगळ्या नॉर्थ ईस्टमध्ये पूर्वीचा आरपीआय त्या ठिकाणी नव्हता. विष्णू शिंदेजी पूर्वीचा आरपीआय त्या ठिकाणी नव्हता, तर माझ्या काळामध्ये प्रत्येक राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष जाऊन पोहोचलेला आहे आणि अनेक लोकांनी पक्षाची नावं बदलली. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा पक्ष असताना वेगळी नावं घेऊन अनेक लोक त्या ठिकाणी काम म्हणत असतात आणि आम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतो. 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांचा पक्ष जो स्थापन झाला नागपूरमध्ये 3 ऑक्टोबर 57ला, तर त्या पक्षाचा वर्धापन दिन प्रत्येक वर्षाला आमच्या पक्षात आम्ही साजरा करतो. यावर्षी आम्ही हैदराबादमध्ये साजरा केला होता. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचं नाव आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो आहोत. जरी आम्ही कोणासोबतही राजकीय दृष्टिकोनातून राहतोही, पण आम्ही मात्र आमचा निळा झेंडा कधीच सोडणार नाही. आम्ही आमचा जयभीम कधीच सोडणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आम्ही कधीच सोडणार नाही. आणि नरेंद्र मोदी हे संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीची अफवावर उत्साह ठेवू नका. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची हिंमत कुणामध्येही नाही. जो बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलेल त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं बाबासाहेबांचं संविधान बदल नाही शक्य आहे. ज्या नरेंद्र मोदी यांनी 2019मध्ये सेंट्रल हॉलमध्ये एक संविधानाचं पुस्तक ठेवून, जसं आता या पुस्तकाचं प्रकाशन केलं चांगली पद्धत आहे. हातामध्ये पुस्तक देऊन ते करण्यापेक्षा जे आपण जे उपरस्थ आहे ते अत्यंत चांगलं आपण केलेलं आहे, सुंदर अशा पद्धतीचं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने की नव्या स्टाईलने हे पहिल्यांदाच मी असं बघितलं की हे उद्घाटन आपण केलेलं आहे. त्यामुळं राजेंद्र झेंडे त्याचे फार हुशार आहे. म्हणजे ते नोकरीला असताना ते हुशार होतेच होते, परंतु आपले नातेवाईक म्हणून ते अजून जास्त हुशार आहेत. त्यामुळे ठीक आहे, तर आपण हे चांगलं उद्घाटन आपण केलेलं आहे. आणि संघरत्न आपला जो मुलगा आहे तोही चांगला गायक आहे. आमची सुजाता बहीण ही सुद्धा फार ॲक्टिव्ह आहे आणि ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की आमच्या मिस्टरांच्या पुस्तकात उद्घाटन करायचं आहे. मी बोलू मी अजून पुस्तक काढलं नाही, यांनी काय पुस्तक काढलं. मी रोज कविता करतो पण काय मी पुस्तकं काढलं नाही. पण राजेंद्र झेंडे यांनी मात्र ही पुस्तकं काढलेलं आहे. आनंद आहे ते त्याचा. अनेक कविता ज्या आहेत ज्या तुमच्या ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये अनेक कविता आपल्या आहेत आणि आपण अत्यंत ज्या चांगल्या कविता आपण याच्यामध्ये आपण
कविता ज्या आहेत त्या वाचण्यासारख्या आहेत, ऐकण्यासारख्या आहेत. आणि हे जे पुस्तक आहे ते नामदेव ढसाळ राजा ढालेला आपण समर्पित केलेलं आहे. जे नामदेव ढसाळ राजा ढाले पॅन्थरच्या चळवळीमधले मोहरे होते. त्यांच्यामुळं सगळ्या जगामध्ये पॅन्थरचं नाव गेलं. त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे भारतीय दलित पॅन्थर चालवली आणि भारतीय दलित पॅन्थरी गावागावापर्यंत पोचवली, घराघरापर्यंत आम्ही पोचवली. सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय दलित पॅन्थरचे बोर्ड लागले आणि नामांतराच्या लढ्यामध्ये भारतीय दलित पॅन्थर फार ॲक्टिव्ह राहिली. आणि भारतीय दलित पॅन्थरच्या प्रयत्नाने, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ जेवढ्यात आली तेवढ्या 14 जानेवारी 1994 शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो. आणि मी त्यांना आग्रह केला होता की मी त्यांना पत्र दिलं होतं 26 जानेवारी 94च्या अगोदर जर तुम्ही नामंतर केलं नाही तर मी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहणार नाही, अशा पद्धतीचं पत्र त्यांना मी दिलं होतं. मग त्याने मला विचारलं की कुठल्या तारखेला काय करायचं. त्यांचं पण एवढंच होतं की पुन्हा दंगली होऊ नयेत, पुन्हा दलितांना त्रास होऊ नये आणि म्हणून आपण काहीतरी सगळ्यांनी बोलूयात. आणि म्हणून अनेक लोकांची चर्चा केल्यानंतर हे मी त्यांना सांगितलं की 14 तारखेत तर चांगली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस 14 एप्रिल आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेला दिवस 14 ऑक्टोबर आहे. तर नामांतराचा निर्णय घेण्याचा निर्णय जो आहे हा 14 जानेवारी घ्या. आणि त्या दिवशी मकर संक्रांती असते, तिळगुळ घ्या आणि गोड बोला, अशा पद्धतीची जरी त्यांची पद्धती असली तरी 14 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या दिवशी विशेष कॅबिनेट बनवण्यात आली आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या निर्णयाच्या वेळेला आपल्या सगळ्याच्या आशीर्वादामुळं मी त्या मंत्रिमंडळामध्ये होतो. आणि एकदा नामांतराचा जो प्रश्न आहे 17 वर्ष सातत्याने आपण संघर्ष केला होता, तो जो निर्णय आहे तो निर्णय हा झाला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यामुळं आज या ठिकाणी राजेंद्र धेंडे जे आहे त्यांचंही अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. अनेक ज्या कविता आहेत त्यांच्या तर त्यांच्या ज्या अनेक ज्या कविता आहेत म्हणजे सम्यक संबोध आहे. गौतम बुद्धांचा जो विचार आहे हा मानवाला आनंदामध्ये ठेवणारा विचार आहे, मानवाच्या मनामधला अहंकार काढणारा विचार आहे, मानवाला समतेच्या दिशेने घेऊन जाणारा विचार आहे, तत्दीप भवचा विचार आहे, प्रज्ञाशील करुणेचा विचार आहे, बहुजन हिताय बहुजन सुखायचा विचार आहे. तर तशा पद्धतीचा जो गौतम बुद्धांचा विचार आहे, बरीचशी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना जी दानभक्ती झाली त्याच्यातून बौद्ध धम्माची निर्मिती झालेली आहे. आणि त्यामध्ये सम्यक प्रबोध आहे. मी नावाची कविता आहे, तुम्ही येता का असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही की कुठं येता तोपर्यंत मी तुमच्यासोबत येणार नाही. त्यामुळं तुम्ही येता का असं त्यांचं म्हणणं आहे. ते झुंड जी आहे की झुंड नावाचं जे पिक्चर आहे आपला नागनाथ मंजुळे यांनी काढला, अमिताभ बच्चन यांना घेऊन त्याने पिक्चर काढला. पण ती झुंड जी आहे ही झोपडपट्टीत राहणारी जरी आमची माणसं असली तरी ताट कॉलर ठेवणारी आमची माणसं आहेत, चांगली कपडे वापरणारी आमची माणसं आहेत, झिंजा वाढवलेली माणसं अजिबात नाही आहे. पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही झिंजा वाढवत होतो, पण या पिक्चरमध्ये दाखवलेल्या अशा झिंजा आमच्या नव्हत्या. म्हणजे नाही म्हणजे त्यामध्ये असं दाखवलं की त्यामध्ये दलित जी मुलं आहेत की झोपडपट्टीत राहणारी मुलं जी आहेत ती आपली अशीच मुलं आहेत, अशीच यांना काही कळत नाही आहे, अशा पद्धतीचं ते त्यामध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळं माननीय अमिताभ बच्चन असतानाही तो पिक्चर फारसा चालला नाही. पण ठीक आहे, तर याची झुंड जी आमची आहे, आमची झुंड म्हणजे पॅन्थरची झुंड, अन्याय झाल्यानंतर जबरदस्त पुढे जाणारी झुंड, काय जर परिस्थिती आली तर रस्ता रोको करणारी झुंड. मला आठवतं की मी हॉस्टेलमध्ये असताना एकदा शिवसेनेच्या लोकांनी आमच्या हॉस्टेलवरती दगड फेकले होते आणि त्याच वेळेला मी सगळ्या हॉस्टेलच्या मुलांना सांगितलं की ताबडतोब आपण त्या सेना भवनाकडे जायचं आणि ताबडतोब एका तासानंतर सेना भवनावरती आम्ही दगडफेक केलेली होती. त्यामुळं आपली झुंड जी आहे ती झुंड आपली अशी झुंड आहे. त्यामुळं आपलं झुंड कविता आहे, त्यानंतर विकार आहे
जगून घेऊ. हे क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले जे आहे, या सावित्रीबाई फुलेंचं योगदान फार मोठं आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा आपली कविता आहे. कुठं होता राम हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कुठं होता, तुम्ही प्रश्न विचारलेला आहे की कुठं होता राम, जिथं होता राम पण आमचं झालेलं आहे काम. त्यानंतर संस्कृती आहे, द्वैता पलीकडे वारे लेखाचे अमानवी वैदिक मिसळ. ही वैदिक मिसळ जी आहे, पण आम्हाला वैदिक मिसळ नको आहे, आम्हाला जेबीन मिसळ पाहिजे. त्यामुळं आमची दणदणीत असणारी मिसळ आहे. वैदिक मिसळ ही थोडी एवढी स्ट्रॉंग नसते, पण जयभीमची मिसळ जी असते ते स्ट्रॉंग असते. आदर्श आहे, आदर्श आपल्याला बाबासाहेबांचा बुद्धाचा आशीर्वाद आहे. बंड जे आहे ते बंड बा भीमा, पताका समतेची, स्त्रीमुक्ती, मानवता नाराज आहे, प्रज्ञा सूर्य, प्रीत प्रवास, संभ्रम, स्वप्नाली, प्रश्न, खंत, उपमा. उपमा म्हणजे म्हटलं काय उपमा गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला उपमा द्यायची असेल तर ती उपमा मी आणि तू, पाऊस, माणसा, सावध, माणसाचे सत्याच्या दुर्बिणीतून, आमची जागा कोणाची, वस्ती, माझी माय, नाणी टंचाई, कोरोना, दरी, दादा सांग, अनित्यता, अंधार, जाणीव, मानवा रे मानवा, महाकवी रामदेव ढसाळ. त्यानंतर दया हिवराळे. हे दया हिवराळे जे आहे ते मात्र समाजाचे होते, याच कॉलनीमध्ये राहणारे होते आणि आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये, त्यानंतरच्या चळवळीमध्ये ते माझ्यासोबत खांदा लावून ते माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिले. ते सुद्धा त्यांच्यावरती आपली कविता आहे. त्यानंतर भारतीय, माझा देश, बहुत सब मंगलम, बुद्ध हसला, जेव्हा माझा मृत्यू होईल, तुमचा मृत्यू लवकर अजिबात होणार नाही आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायला अजिबात आहे. त्यामुळं तुमचा मृत्यूचा विषय अजिबात नाही. परंतु आपण चांगलं काम करत असताना आपल्याला हे एवढे आपण चांगल्या कविता आपण केलेल्या आहे आणि आपण अनेक जवळीकर आपण आलेले आहात. नामांतराच्या लढ्यामध्ये आपण काम केलेलं आहे. इतरही आपण उपोषण काय मुद्द्यावर केलेलं आहे. अशी चित्रफित जी आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आली. तर अशा पद्धतीनं आपलं काम अत्यंत चांगलं आहे, उत्कृष्ट आहे. तर आज आपण माझ्या हस्ते, माझी बहीण ही सारखी माझ्यावरती चक्रा मारत होती, मला त्याच्या माझे सगळे सारखा ठरलेल्या नेहमी असतात, त्यामुळे तिचा आग्रह होता की तुम्ही त्या पुस्तकाच्या प्रकाशात आलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे वेळ काढला. 1-1.5 महिन्यापूर्वी ही वेळ ठरवली आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनाला येण्याची संधी मिळाली. आपल्या सर्वांना भेटण्याचा आनंद मला मिळाला. बरेच दिवस विष्णू शिंदेना भेटलो नव्हतो. विष्णू शिंदे पूर्वी आमच्यासोबत होते, पण सध्या ते आमच्यासोबत नाहीत. त्यामुळं ऐक्याचा विषय जो आहे तो काय लवकर शक्य पण ऐक्याचा विषय जाऊ द्या. परंतु विष्णू शिंदे हे आमच्या समाजातले अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत, त्या ॲक्टिव्ह शाहीर आहेत आणि माझ्या पाठीची अनेक वर्षी उभे राहिलेले आहेत. त्याने अनेक ज्या वेळेला मी संविधान रॅली काढली, जाती तोडूच्या संबंधामध्ये रॅली काढली, त्या वेळेला महाराष्ट्रभर ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. अनेक वेळेला त्यांनी माझी भूमिका लोकांच्या समोर मांडलेली आहे आणि हे सगळे शाहीर माझ्या पाठीशी उभे राहिल्यामुळं मला या समाजामध्ये उभं राहण्याची संधी मिळाली. मी त्याचा गुणावरती टीका टिप्पणी न करणारा माणूस आहे. माझं काम मी करत राहणारा माणूस आहे. माझ्यावर अनेक लोक टीका करतात म्हणून काही हरकत नाही आहे. म्हणून मी अनेक वेळेला सांगितलं आहे की जर ज्यांना करायची असेल त्यांनी माझ्यावर करावी टीका, पण ती पचवायची कशी ती माझ्याकडून शिका. त्यामुळं टीका जी आहे ती टीका करणारे लोक असतात. म्हणजे आता मी पार्लमेंटमध्ये कविता करतो तर मला प्रत्येक कुठल्याही एअरपोर्टला गेलो, तर दुबईला गेलो, तर बँकॉकला गेलो, अमेरिकेत गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, तरी मला माणसं भेटतात आणि मला सांगतात तुमच्या यूट्यूबवर आम्ही कविता ऐकतो, तुमची भाषा आम्हाला फार आवडतात. पण काय लोकांना वाटलं नाही आठवलेंचं काय बरोबर नाही आहे, हे आठवले फक्त कविता करतात, आणि आठवले कविता करतात, पण तू काय करतो. त्यामुळे ठीक आहे. पार्लमेंटमध्ये अनेक वेळेला मी त्या ठिकाणी एकटा असल्यामुळं, म्हणजे पार्लमेंटमध्ये एका पक्षाचे खासदार किती आहेत
त्याच्यावर त्या ठिकाणी बोलण्याला संधी मिळते. मेघताल असल्यामुळं मला प्रत्येक वेळेला बोलायला मिळतं, पण अनेक वेळेला मला जे जास्त बोलायला मिळत नाही. कारण अनेक वेळेला मंत्र्यांच्या उत्तराची वेळ आलेली असते. त्या 2-2.5 तासाची 4 तासाची चर्चा ठरलेली असते, ती वेळ संपायला आलेली असते आणि माझा नंबर तिथं जे शेवटी येतो आणि मग मला ते शेअर काय करतात, लवकर संपवा. तरी मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडतो. त्यामुळे अनेक वेळेला मला इतर मुद्दे त्या ठिकाणी मांडता येत नाहीत. परंतु ज्या मी कविता करतो तर त्या कवितामुळं मी ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये उभा राहतो त्यावेळेला सगळं सभागृह शांत असतं. कुठली कविता करणार आहे, राहुल गांधींना काय बोलणार आहे, याने कोणाला काय बोलणार आहे, अशा पद्धतीनं अनेक लोकांचं लक्ष माझ्याकडे असतं आणि माझ्या कविता बसून मी लिहितो. मग मला काय वेळ नंतर नसते, माझे दौरे सारखे असतात. जो विषय असतो त्यावेळेला मी त्या ठिकाणी बसतो. 5-10 मिनटामध्ये मी माझ्या 4 वेळा करतो आणि त्या अनेक लोकांना आवडतात. कोणाला आवडत असेल तर सोडून द्या, पण ठीक आहे. तर अशा कविता करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आज इथे राजेंद्र झेंडे यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचं नाव झेंडे आहे आणि आमच्या हातामध्ये निळी झेंडे आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा राजेंद्र झेंडे तुम्ही आहात आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी आहे. तुमची जेवढी पुस्तकं कपतील तेवढी बघा, राहिलेली पुस्तकं आमच्या कार्यकर्त्यांना द्या. म्हणजे आमची कार्यकर्ते सगळी पुस्तकं घेतील आणि अजून एखादं पुस्तक आपण आणावं, घ्यावं, छापावं, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. विष्णू सोनावणे हे आमचे सकाळचे पत्रकार आहेत, आमचे चांगले ते मित्र आहेत. त्यांनी चांगली भूमिका इथं मांडलेली आहे आणि बाकीचे या ठिकाणी आपले आणि बाकीचे सगळे या ठिकाणी RPIचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले अशोक हिरे जे आहेत या इथले ते अध्यक्ष आहेत त्या आपल्या शहीद स्मारकाचे आणि बाकी सगळे RPIचे ते नेते सगळे जिल्ह्याचे स्टेटचे या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांच्या वतीने मी राजेंद्र झेंडे यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि वेळ बरीच झालेली असल्यामुळं मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.